हां विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आपला तासिका नंबर कितवा आहे, 8वा आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमधला. याच्यापूर्वी आपण स्ट्रक्चर ऑफ ग्रेफन फॉलिकल बघितलं, ओव्हिडक्ट आपण बघितलं, त्याच्यामध्ये असणारे ओव्हिडक्टचे भाग, त्याच्यानंतर काय बघितलं, युटेरस बघितलं, युटेरसमध्ये असणारे भाग आता आपण बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे, काय शब्द दिलेले आहेत या ठिकाणी थोडं बघा आपल्याला. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, का म्हणताय युटेरस कॅन्सर. बरोबर आहे. गर्भाशयाचा कॅन्सर कसा असतो या ठिकाणी त्यानं या ठिकाणी संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तो गर्भाशयाच्या कॅन्सरच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती या ठिकाणी बघूया. विशेषतः फिमेलमध्ये, विशेषतः म्हणण्यापेक्षा फिमेलमध्येच हा भाग आहे. फिमेलमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होतो ते काय आहे तो प्रकार या ठिकाणी बघा. त्याला युटरस कॅन्सर आपण म्हणतो, गर्भाशयाचा कॅन्सर. मोस्ट ऑफ द युटेरस किंवा मोस्ट ऑफ द युटेराइन कॅन्सर बिगिन इन द लेअर ऑफ द सेल दॅट फॉर्म द लाइनिंग ऑफ द एंडोमेटेरियन युटेरस. युटेरसच्या आतल्या बाजूने जे गर्भाशय आहे, आतली जे लेयर्स आहेत त्याच्यामध्ये हा त्याला एंडोमेट्रियमचा भाग म्हणतात, त्याच्यामध्ये कॅन्सर व्हायला सुरुवात होते. मग आता काय लक्षणं, काय त्याची सिम्पटम्स, सिम्पटम म्हणजे लक्षणे. बरोबर आहे. अर्धे जे माहीत नसेल तर ते लिहून घेणे. ॲबनॉर्मल ब्लिडिंग बिटवीन पिरियड. आता ॲबनॉर्मल म्हणजे काय, महिलाला मिन्स्ट्रल सायकल MC जे आपण म्हणतो, MCच्या कालावधीमध्ये जे रक्त वाहत असतं त्या कालावधीमध्ये ॲबनॉर्मल जे नियमित जे रक्त व्हायला पाहिजे 1 ते 4-5 दिवसाचा जो कालावधी असतो तो त्या ठिकाणी 1 ते 4 कालावधीपर्यंत तो आहे, तो नॉर्मल म्हणजे नॉर्मल अशा पद्धतीने होणारा ब्लिडिंगचा कालावधी आपण असं म्हणतो. बरोबर आहे. आणि ॲबनॉर्मल म्हणजे कधीही होणे, केव्हाही होणे, त्याला नियंत्रण नसणे, असा त्याला आपण त्या ठिकाणी ॲबनॉर्मल असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. मग त्या म्हणून ॲबनॉर्मल ब्लिडिंग बिटवीन द पिरियड व्हॅजिनल ब्लिडिंग, व्हॅजिना फिमेलच्या व्हॅजिनातून होणार लघवीची जागा जे आपण म्हणतो आफ्टर मेनोपॉज म्हणजे एकदा ब्लिडिंग सुरू झाली तर त्यावेळेस. अँड ॲबनॉर्मल वॉटरिंग, मग त्याच्यामध्ये पाण्यासारखा भाग त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी निघतो. ब्लड टाइंगड डिस्चार्ज, रक्तसुद्धा निघतो फ्रॉम द व्हॅजिना. अँड पेल्विक पेन, पेल्विक म्हणजे कमरेमध्ये त्या ठिकाणी दुखायला लागणे. मग डिटेक्शन कसं याला ओळखायचं त्या ठिकाणी, इट इज डायग्नोज विथ पॅप स्मेअर टेस्ट. आता टेस्टचं नाव आहे पॅप स्मेअर टेस्ट आहे, त्याच्याने बायोप्सी. बरोबर आहे. त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी बायोप्सी हे काय आहे, रोग निदान करण्यासाठी टिश्यूंना छेद दिला जातो. बरोबर, छेद देऊन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते तपासणी केली जाते. आणि त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड, त्याच्यातली मोमेंटसुद्धा काय आहे तर साऊंड त्याच्यातलं सुद्धा काय आहे नॉर्मली ते सुद्धा पाहिलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. मग ट्रीटमेंट, किमोथेरपी, किमोथेरपी म्हणजे केमिकल देऊन त्या ठिकाणी रासायनिक औषधोपचार करून, रेडिएशनसुद्धा करून त्या ठिकाणी ते हे केलं जातं. बरोबर आहे. रेडिएशन म्हणजे रेसच्या माध्यमातून त्याला तिथे त्या ठिकाणी ते पेशींना मारलं जातं, मारायचं काम करतं. त्याच्यानंतर सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस. मग कधी तर जास्त जर झालं असेल तर ते गर्भाशयाची पिशवीच काढून टाकावी लागते, त्याला हिट्रोस्कोमी असं म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघावं या ठिकाणी पुढचा भाग या ठिकाणी आहे व्हॅजिना. व्हॅजिना या शब्दाचा अर्थ आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. बरोबर आहे. जे आपण लघवीची जागा म्हणतो फिमेलची, ते त्याला आपण मध्ये असणारा भाग, त्याच्यामध्ये असणारा भाग आहे तो व्हॅजिना आपण. आता ह्याचा संदर्भ या ठिकाणी कसा आहे या ठिकाणी थोडं बघा. इट इज ए ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. हे ट्यूब असल्यासारखं असतं आत. बरोबर आहे. कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे मेलचा जो पेनिस आहे तो रिसिव्ह करून घेण्यासारखा भाग असा त्याचा अर्थ आहे. 7 to 9 सेंटीमीटर लेंथ, त्याची लांबी 7 ते 9 सेंटीमीटर असते. इट लाईज बिटवीन द सर्विक्स अँड वेस्टिब्यूल. आता वेस्टिब्यूलच्या मध्ये दोन्हीमध्ये असणारा, आता तो भागांची नावं आहेत या ठिकाणी, फिमेल जेनेटल पार्टच्या भागांची नावं आहेत. द व्हॅजिनल वॉल हॅज ॲन इन्नर म्युकोसल लायनिंग, आतली लायनिंग दिलेली आहे. मिडल मस्क्युलर लायनिंग, मधली मसलनं बनलेली लायनिंग असते. अँड ॲन आउटर व्हेंटिटिया लेयर्स. आता लेयरचं नाव आहे त्या ठिकाणी. द म्युकोसल इपिथिलियम इज अ स्ट्रॅटिफाईड अँड नॉन केराटिनाइड्ड अँड
स्टोर्स ग्लायकोजन, कशानं बनलेलं आहे, ग्लायकोजनचा तो संदर्भ दिलेला त्या ठिकाणी ते असा त्याचा अर्थ आहे. देर आर नो ग्लँड्स बट ए सर्व्हिकल सिक्रिशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन द व्हॅजिना. आता व्हॅजिना विशिष्ट प्रकारचं त्या ठिकाणी काय होतो, सिक्रिशन होतो असं त्याने सांगितलं. सिक्रिशन म्हणजे एक भाग, तो पाण्यासारखा भाग द्रवरूप किंवा रक्ताने निघाल्यासारखा असा होता. द ओपनिंग ऑफ द व्हॅजिना इन टू द वेस्टिब्यूल इज कॉल्ड ॲज व्हॅजिनल ऑरिफिसी. बरोबर, ऑरिफिसी म्हणजे व्हॅजिनाच्या मध्ये असणारा भाग. दिस ओपनिंग इज कवर्ड पार्शली बाय ए फोल्ड म्युकस मेम्ब्रेन कॉल्ड एज हायमेन. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तो भाग कशानं, एका मेम्ब्रेननं तो बंद असतो. बंद नसते. फिमेलची व्हॅजिना जे आपण म्हणतो ते ती म्हणजे इन शॉर्टमध्ये फिमेल ज्यावेळेस मॅच्युअर होत नाही, परिपक्व होत नाही, वयात येत नाही, त्यावेळेस त्या व्हॅजिनाच्या वरच्या बाजूला एक पापुद्रा पडदा असतो त्या ठिकाणी, त्याला हायमेन असे म्हणतात. आणि ज्यावेळेस फिमेल मॅच्युअर होईल, परिपक्व होईल, वयात येईल ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस तो पडदा तो त्या ठिकाणी काय होतो, फाटला जातो किंवा त्या ठिकाणी तो पडदा त्या ठिकाणी नाहीसा होऊन जातो आणि त्यावेळेस फिमेल मॅच्युअर झाली असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो. तिथून सुरुवात होते. द व्हॅजिना ॲक्ट्स ॲज ए पॅसेज फॉर द मेंट्रल फ्लो ॲज वेल ॲज बर्थ कॅनल ड्युरिंग दी पार्च्युरेशन. आता ही कॅनल म्हणजे मार्ग, पाथ काय आहे, बरोबर आहे. कोणता मार्ग आहे त्या ठिकाणी, कोणता मार्ग आहे, मूल बाहेर निघण्याचा, चाइल्ड बर्थ होण्याचा मार्ग, तिथून तो रस्ता असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी एक्सटर्नल जेनाटेलिया. आता एक्सटर्नल जेनाटेलिया म्हणजे तो त्या ठिकाणी तो बाहेरचा जेनाटेलियाचा भाग, आता फिमेलच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूने दिसणारा त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. त्याला आपण व्हॅजिना वगैरे असं आपण म्हणतो. ते आता या ठिकाणी काय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहेत. तर ते कोणते तर त्या ठिकाणी बघा. द एक्सटर्नल जेनाटेलिया ऑर्गन ऑफ फिमेल इन्क्लूड पार्ट ऑफ एक्सटर्नल टू द व्हॅजिना. बघा, व्हॅजिना म्हणजे लघवीची जागा ज्याला आपण म्हणतो. आर कलेक्टिवली कॉल्ड वाल्वा कव्हरिंग ऑफ व्रॅपिंग. आता व्हॅजिनावर एक विशेष प्रकारचं त्या ठिकाणी लूजली स्किननी फोल्डेड असलेलं त्वचेनं कव्हर असतं त्या ठिकाणी, त्याला व्रॅपर म्हणतात. व्रॅपिंग म्हणजे कव्हर असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्याला आणखीन फुडेंडम असं आपण म्हणतो. दे इन्क्लूड द फॉलोइंग पार्ट. याच्यामध्ये एक्सटर्नल जेनेटामध्ये वेगवेगळे भाग आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघा कोणता आहे, वेस्टिब्युली. इट इज द मेडियन. आता वेस्टिब्युलीचा भाग या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतो. ते या ठिकाणी वेस्टिब्युलीचा भाग या ठिकाणी काय आहे तर बघा, वेस्टिब्युली इज अ median vertical depression of valva enclosing the urethral and vaginal opening. या ठिकाणी युरेथ्रा म्हणजे युरेथ्रा लक्षात घ्या, युरिनरी ब्लॅडर पासून लघवीची जी ओपनिंग जी आपण तिथे आणि व्हॅजिनल ओपनिंगची जागा तिथे काय होते, दोन ओपनिंग म्हणजे दोन छिद्र असल्यासारखे असतात. एक लघवी येण्याचं ट्यूब असते आणि तिथं व्हॅजिनल ओपनिंगची सुद्धा असते. व्हॅजिनल ओपनिंग चाइल्ड बर्थसाठी उपयोगी होते. आणि त्या ठिकाणी दुसरी जी ट्यूब त्या ठिकाणी आलेली त्या ठिकाणी ओपनिंग छिद्र ज्याला आपण म्हणतो त्यातून लघवी येते असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघायचं या ठिकाणी लॅबिया मायनोरा. दीज आर अनदर पेअर ऑफ द थिन अँड फोल्ड इनर टू द लॅबिया मेजरा विथ विच दे मर्ज्ड posteriorly to form the fourth chite, while toward the anterior end they coverage into a hood-like covering around the clitoris. आता क्लिस्टोरिसच्या भागावर त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा कव्हर असल्यासारखा असतो असा त्याचा अर्थ आहे. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शब्द क्लिस्टोरिस या ठिकाणी काय, फिमेल, जसं आता पुरुषामध्ये पेनिस मेलचा हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि फिमेलचा या ठिकाणी काय म्हणलं तर त्या ठिकाणी क्लिस्टोरिस. बरोबर, ते मध्ये असतं व्हॅजिनाचा. जसं भावनिक झाल्यानंतर त्या ठिकाणी सेक्सच्या संदर्भामध्ये पेनिस हा मेलमध्ये इरेक्ट होतो, इरेक्टाईल मसल्स असतात. इथे सुद्धा फिमेलमध्ये इरेक्टाईल मसल याच्यामध्ये असतात, ते वाचतो त्याच्यामध्ये बघा. क्लिस्टोरिस ए स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन लाईंग ॲट anterior end labia minora. आता भागांची नाव आहे ती. इट हॅज अ पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. याच्यामध्ये एक जोडी असल्यासारखी असते. इरेक्टाईल टिश्यू म्हणजे
सेक्सच्या संदर्भामध्ये भावना झाल्यानंतर त्या ठिकाणी ते मसल्स इरेक्ट होतात. द कॉर्पोरा कॅव्हर्नोसा अँड इज होमोलॉगस टू पेनिस. आता हे कसं असतं त्या ठिकाणी, जसं मेलमध्ये जसं आहे तसं फिमेलमध्ये हा, मेलमध्ये पेनिस आहे तर फिमेलमध्ये हा भाग मेलसारखाच असतो, म्हणजे होमोलॉगस म्हणजे सारखं असतं. जसं मेल भावनिक झाल्यानंतर त्या ठिकाणी सेक्सच्या संदर्भामध्ये ताठ होतो, ते सुद्धा मसल त्या ठिकाणी का होतात, ताठ होतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर डी आहे लेबिया मेजोरा. These are a pair of fleshy fold of skin forming bonding of the vulva. वाल्वाच्या बाजूला त्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी फोल्डिंग स्किन असल्यासारखे असतात, वर झाकल्यासारखे असे वरचा भाग. ओके. दे आर होमोलॉगस टू स्क्रोटम. जसं मेलमध्ये टेस्टिस कुठं असतात, स्क्रोटममध्ये असतात, आणि तसं त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी ते कोणते लेबिया मेजोरा हे तशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं फिमेलमध्ये. दे सराउंड and protect the other part of the external genitalia and enclose the urethral and vaginal opening in vestibule. या वेस्टिब्यूलमध्ये या ठिकाणी काय असतो, या दोघांची ओपनिंग आहे, युरेथ्राची आणि व्हॅजिनाची. बरोबर आहे. मोन्स प्युबिस. आता हा काय, इट इज अ फ्लेशी एलिव्हेटेड अबव द लॅबिया मेजोरा. फुल स्टॉप. द मोन प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ लॅबिया मेजर शोज प्युबिक हेअर. प्युबिक हेअर म्हणजे आपण म्हणतो ना लघवीच्या जागेच्या वर असणारे येणारे जे केस, ते त्याला आपण हेअर्स, प्युबिस हेअर्स म्हणतो. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आता पुढचा भाग आहे या ठिकाणी असेसरी ग्लँड ऑर वेस्टिब्युलर ग्लँड. बरोबर आहे. असेसरी ग्लँड म्हणजे सेक्सच्या संदर्भामध्ये जसे मेलमध्ये जे काही दुसरे ग्लँड्स आहेत, ग्रंथी जे आपण म्हणतो, तशा फिमेलमध्ये सुद्धा आहेत. बघा, बार्थलिन ग्लँड. इट इज अ पेअर ऑफ ग्लँड homologous to bulbourethral of Cowper's gland of the male. आता मेलची आठवा, मेलमध्ये कॉपर्स ग्लँड पेनीच्या वरच्या बाजूला असे दोन इकडून छोटे छोटे बिया असल्यासारखे आहेत बघा, पेनीच्या या साईडने, आणि ते काय करतात, वंगणीत एक द्रवरूप पदार्थ चिकट अशा प्रकारचं ते द्रवरूप, जसं ग्रीस आपण म्हणतो ना, ते तुम्हाला मागे सांगितलं होतं मी, ग्रीसचा भाग किंवा आणखी त्या ठिकाणी आपण काय सांगितलं तुम्हाला, त्या ठिकाणी वंगण, गाडीमध्ये घर्षण होणे म्हणून ते एक पातळ असे दोरूप तेलकट असा त्या ठिकाणी भाग सिक्रेट करतात, असा त्याचा अर्थ, चिकट असा त्या ठिकाणी, कारण सेक्सची प्रोसेस स्मूथली होण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. तशा पद्धतीने हा त्याचा बार्थलिन ग्लँड्सचा काम आहे, असा त्याचा अर्थ आहे. दे ओपन इन टू द वेस्टिब्यूल अँड रिलीजेस ॲज ए लुब्रिकेटिंग फ्लूइड. बरोबर आहे. त्याच्यामुळं सेक्सची प्रोसेस त्या ठिकाणी स्मूथली होते, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आहे मेमरी ग्लँड. मेमरी ग्लँड म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली. मेमरी ग्लँड या शब्दाचा अर्थ म्हणजे आता फिमेलचा जे काय आपण त्या ठिकाणी ब्रेस्टचा भाग ज्याला आपण म्हणतो, बरोबर, त्याला मेमरी ग्लँड असं आपण म्हणतो या ठिकाणी. आणि हे मेमरी ग्लँड वाटलं तर आता काही या पिरियडमध्ये होणार नाही, कारण थोडंसं अधिक आहे, आणि जास्त व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला ते जात बी नाही मग तुमच्याकडं. मग इथेच आपण काय करू, इथे आपण स्टॉप करू. उद्या वाटलं तर पुढचा भाग आणखीन आपण पुढे पाहूया. ओके, आय विल स्टॉप हिअर. धन्यवाद.